मायानगरी मुंबईमध्ये आपलं स्वप्नातलं हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. कारण म्हाडाचं मुंबई मंडळ लवकरच 5,000 घरांसाठी जाहिरात काढणार आहे. ह्या लॉटरीची संपूर्ण प्रोसेस आता म्हाडाकडून केली जातीये, त्याची तयारी देखील सुरू आहे. त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन कधी मिळणार आहे, म्हणजे लॉटरीची जाहिरात कधी येणार आहे, त्याला सुरुवात कधी होणार आहे, याची सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. पण नेमकी ही घरं कुठे आहेत, कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरं असणार आहेत आणि कोणती कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवायची आहेत. कारण ऐन वेळेला लॉटरी निघते आणि मग तुमची कागदपत्रांसाठी धावाधाव होते. तर ती जर धावाधाव टाळायची असेल तर कोणती कागदपत्र लागतात, ती तुम्हाला कशी रेडी करायची आहेत, ही सगळी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाच. पण ज्यांना मुंबईमध्ये स्वप्नातलं हक्काचं घर घ्यायचं आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुम्ही जर इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथेही फॉलो करा आणि पर्सनल मेसेज करू नका. तुम्ही जर कमेंट केली तर त्या माझ्यापर्यंत लवकर पोहोचतील. त्यामुळे कमेंट करा, तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला तिथे मिळू शकणार आहे. तर चला, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरी संदर्भातले डिटेल्स पाहूयात. 2025 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कोणतीही जाहिरात काढण्यात आली नव्हती. त्यामुळे ती कसर आता 2026 मध्ये भरून काढण्यात येणार आहे. म्हाडा मुंबईमध्ये 5,000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय रेडी ठेवायचे आहेत, तर तुम्हाला त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. आणि तुमच्या बँक अकाउंटशी ते लिंक असणं गरजेचं असणार आहे. आधार कार्ड वरती तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक असावा लागतो. आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही डिजी लॉकर सोबत कनेक्ट असणं गरजेचं आहे. आणि डिजी लॉकरचा पासवर्ड सुद्धा लक्षात ठेवा. बँक पासबुक तुम्हाला आहे, फोटो तुम्हाला लागणार आहे. तुम्ही जर कोणत्या स्पेशल कोटामधून फॉर्म भरत असाल, जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हेरिफिकेशन दोन्ही तुम्हाला द्यावं लागणार आहे. रहिवाशी दाखला तो महत्वाचा आहे, आणि ITR किंवा उत्पन्नाचा दाखला. लग्न झालेलं असेल तर जोडीदाराचे सुद्धा तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. त्याचा आधार कार्ड, पॅन कार्ड द्यावा लागतं. तेही डिजी लॉकर सोबत कनेक्ट असावं लागतं. आणि जर तुमचा डिवोर्स झालेला असेल तर डिवोर्सची जी कागदपत्र असतात ती द्यावी लागतात. जर विधवा असाल तर पतीच्या मृत्यूचा दाखला तुम्हाला सबमिट करावा लागतो. आता आपण हे पाहणार आहोत की म्हाडाच्या मुंबई मंडळाची जी लॉटरी आहे, ज्याची तुम्ही आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, तर ती नेमकी घरं कुठे आहेत आणि त्या घरांची संख्या किती आहे. या लॉटरीमध्ये जे मोस्ट हायलाइटेड प्रकल्प असणार आहेत ते म्हणजे पत्राचा, गोरेगाव मध्ये आहे. आणि पत्राचा जो प्रकल्प आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय. तर तिथेही घरं असणार आहे. सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये घरं असणार आहेत. विक्रोळीचं कन्नमवार नगर असणार आहे. काही घरं ही कांदिवलीमध्येच असणार आहे. आता काही घरं ही रेडी असणार आहेत, म्हणजे तुम्ही लॉटरी निघाली तुमची, तुम्ही जर लकी ठरलात, घर लागलं, तर तुमची जी काही प्रोसेस आहे लोनची वगैरे झाली तर तुम्हाला घरं मिळतील. तर काही घरं ही 2029 किंवा 30 पर्यंत सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सगळा विचार करून, बघून, लोकेशन बघून आपल्याला ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे. आता पत्राचा इथं जी घरं आहेत ती 2,500 घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. मागाठाण्यामध्ये 20 मजली उच्च उत्पन्न गटासाठी जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये 128 घरं असणार आहेत. तर त्याचे काम 2027 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. प्रतीक्षा नगरमध्ये 22 मजल्यांच्या 3 इमारतींचं काम अंतिम टप्प्यात आहे. तिथे मध्यम गटासाठी 264 सदनिका आहेत. तसंच कन्नमवार नगर आणि चेंबूर मधील टिळक नगर मध्येही मध्यम आणि अल्प गटासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती सुरू आहे. मुंबईमध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु मुंबईमध्ये घरांच्या किमती या गगनाला भिडल्यात. साधा तुम्हाला 300 स्क्वेअर फूटचा 1 RK जरी घ्यायचा झाला तर त्यासाठी तुम्हाला कोट्यवधींमध्ये पैसे मोजावे लागतात. जसं लोकेशन असतं, जशी बिल्डिंग असते, त्यानुसार किमती अजून वाढत जातात. परंतु म्हाडा त्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले, आशेचा किरण घेऊन आलेला आहे. कमी किमतींमध्ये ही घरं असतील अशी अपेक्षा आपण ठेवूयात. आणि लवकरच ही लॉटरी निघेल आणि त्याची जाहिरात लवकरच येईल अशी अपेक्षा ठेवूयात. आता आज व्हॅलेंटाईन डे, कदाचित हा व्हिडिओ एडिट होईल, उद्यापर्यंत तो एडिट होईल आणि तो अपलोड होईल. परंतु आज माझे 10,000 फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती झालेले आहेत. आणि हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण कधी सुरुवात केली होती, पुढे 100, 300, 400 असे फॉलोअर्स करत ते 10,000 होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता लोक मिलियन्स मध्ये फॉलोअर्स त्यांचे झालेले आहेत. पण जे सुरुवातीचे आपले जे स्ट्रगल टाइम असतो तो नेहमीच आपल्यासाठी खूप मोठा असतो. तर हे बेस्ट व्हॅलेंटाईन डे गिफ्ट माझ्यासाठी आहे असं मला तरी वाटतं.
त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि असाच सपोर्ट करत राहा. तुम्हाला फक्त 1 सेकंड लागतो आणि फ्रीमध्ये चॅनल सबस्क्राईब होतं. तर त्यामुळे प्लीज सपोर्ट करत राहा. माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं, फॉलो केलं तर तुमच्या उपयोगाचीच माहिती तिथे मिळेल याची ग्वाही मी तुम्हाला देते. थँक्यू.